पैठण तालुक्यातील पिंपळवाडी बीटमधील पर्यवेक्षक विनाकारण अंगणवाडी कर्मचाऱ्यांना त्रास देत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक संघटनेमार्फत करण्यात आली आहे। याविषयी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अभियंता यांना निवेदन सादर केले आहे। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटकच्या शिष्टमंडळाने निवेदन देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल उल्लेख केला आहे। आयटक प्रणित अंगणवाडी कर्मचारी युनियन जी आहे त्याच्या सदस्य आणि ॲक्टिव्ह कार्यकर्ते असलेल्या या सगळ्या पैठण तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आलेल्या आहेत। या संपूर्ण तालुक्यातील कर्मचारी नाहीत, त्या तालुक्यातील पिंपळवाडी बीट म्हणून आहे, त्या बीटमध्ये जे गावं येतात 15, 20, 25 गावं, त्या गावच्या ह्या महिला आहेत। अशा प्रत्येक बीटसाठी एक सुपरवायझर असते आणि सुपरवायझरचं काम अंगणवाड्या नीट उघडतात का नाही, नीट चालवल्या जातात का नाही, ह्या काही म्हणजे कुचराई करतात का कामात, हे बघण्याचं आहे। आणि त्याला आयटकचा बिलकुल विरोध नाही, बिलकुल आक्षेप नाही। तू वेळेवर आली का, वेळेवर आली नसेल तर कारवाई केली पाहिजे तिच्यावर, आणि आयटक त्याच्यात हस्तक्षेप बिलकुल करणार नाही। अंगणवाडीतला माल कोणी चोरून घेऊन जात असेल तर त्याच्यात बिलकुल आयटक हस्तक्षेप करणार नाही। गोरगरीब मुलांसाठीची ही योजना आहे, म्हणून कोणीही युनियनच्या जोरावर जर तिथं दादागिरी करत असेल तर ती लालबावटा खपवून घेतली जाणार नाही। ही स्पष्ट भूमिका आयटकची आणि लालबावटेची आहे, आणि हे वारंवार CO साहेबाला, डेप्युटी CO साहेबाला गेल्या 40 वर्षात आम्ही अनेकदा सांगितलेलं आहे। त्याच्यामुळं आयटक काहीतरी युनियनच्या नावाने या महिला दादागिरी करतात किंवा काम चुकारपणा करतात असं नाही, उलट पर्यवेक्षिका मात्र यांना त्रास देतात। तू हे केलं नाही, तू ते केलं नाही, तू 2 दिवसाची रजा टाकली मग तुला पैसे द्यावे लागतील, तू मेमध्ये गैरहजरच होती मग मे महिन्याचा पगार निघणार नाही, तुझ्या अंगणवाडीतून तू माल चोरून जाताना कोणीतरी गावच्या गुंडांनी फोटो काढला आहे, व्हिडिओ काढला आहे, तर तो व्हिडिओ व्हायरल झाला तर तुझी बदनामी होईल, तुला 10,000 रुपये दे मग ती बदनामी मी करणार नाही, नाहीतर तुझी नोकरी जाईल, वगैरे वगैरे 1760 तक्रारी आहेत। याच्यात एकाही तक्रारीत तथ्य नाही आहे। म्हणजे रजेवर जाण्याचा अधिकार ह्यांना आहे। मेमध्ये गैरहजर ह्या राहिलेलेच नाही, राहिलेले असतील तर त्यांना निश्चितपणे त्यांचा पगार कपात करावा। व्हिडिओ जर असेल माल चोरून नेतानाचा तर तो नक्की दाखवावा त्याच्यामुळे तो काही मुद्दा नाही, परंतु अशी वेगवेगळी कारणं सांगून सर CDPO किंवा पर्यवेक्षिका मॅडम अशा धमक्या देत असतील तर ते बरोबर नाही। कांबळे इसरवाडी आणि मी अंगणवाडी कार्यकर्ती आहे। तर माझ्याकडून असा गैरप्रकार झालेला नाही सर, की मी माल घरी घेऊन जात होते, मला घरी घेऊन जात होते म्हणजे मी माझ्याकडे मदतनीस नव्हती, म्हणून मी जेव्हा न्यायचे माल तेव्हा मुलांना शिजवण्यासाठीच घेऊन जात होते, सकाळचा नाश्ता पण आणि दुपारचं जेवण पण त्या मॅडमचं म्हणणं आहे तुम्ही व्हिडिओ म्हणजे घरी जेव्हा माल घेऊन जाताना तेव्हा कोणत्या तरी पत्रकारांनी व्हिडिओ केलेला आहे तो माझा मी घरी घेऊन जाताना, पण मी तसं काहीच केलेलं नाही। तर त्या म्हणत होत्या तुम्ही तुमच्याकडं म्हणजे त्या पत्रकाराकडं तुमचा व्हिडिओ येतो तर तुम्ही 10,000 दिले पाहिजे, नाही दिलं तर तुमची नोकरी जाईल, तुमची बदनामी होईल आणि तुम्हाला कोर्टात चक्रा मारावं लागतो। त्यामुळं मी घाबरून त्यांना म्हणजे 10,000 रुपये दिलेले। म्हणजे व्हिडिओ खरा आहे असं म्हणायचं का? हां त्यांचा, पण मग आता तो केला की नाही, आणि मी त्यांना म्हटले ना मला व्हिडिओ दाखव म्हणजे नेमका कोणता आहे तो, तर त्या म्हणतात की तुमचा व्हिडिओ ते माझ्यापर्यंत आलाच नाही तर मी कसं दाखवू तुम्हाला। मी मीरा आडसरे आयटक संघटनेची तालुका अध्यक्ष। सर माझ्या बीटमध्ये ना खूपच म्हणजे भयंकर प्रकार होऊ लागले। कोणाकडून तेल घेऊन जा, कोणाकडून साखर घेऊन जा, कोणाकडून ब्लॅकमेल करून पैसे घेऊन जा, परत संप काळातले तेल ते वाटप करू नका, आणि मानधन काही बाहेर का रजेवर राहिल्या रजा नेऊन दिली तर रजा ऑफिसपर्यंत द्यायची नाही, मानधन काढायचं त्यांच्याकडून सगळ्या मानधनाचे पैसे उचलून न्यायचे। आमची एक मदतनीशी तिचे मानधन काढलं 1 महिन्याचं, तिचं ऑपरेशन झालं होतं, 1 महिन्यात मानधन काढलं, तिला सांगितलं ऑफिस याच्यातून बँकेतून काढून आण आणि ते मला पैसे देऊन टाक म्हणून, तर
तिने अक्षरशः दिले सर, कारण त्या इतक्या धमक्या देऊ लागल्या आणि वरचीवर येऊन रस्त्यावर येऊन तिला वारंवार बोलून घेण्यात येऊ लागलं. मग तिने घाबरून पैसेच घेऊन गेले. आणि बाकी ठिकाणी काय करतात, येतात गाडी घेऊन येतात, गाडी रोडला लावतात, जे रोडवरचे गाव येतात त्यांना डायरेक्ट लगी सगळा माल घेऊन यायचा सांगत. आत्ता काल परवा हे कांबळे आत्ता बोलत होती ना, तिने 3 तारखेला आमच्यासमोर सर आम्ही बँकेत होतो आणि ती गाडीत त्या दोघीजणी गाडीत हे अकिला शहा आणि कांबळे ह्या दोघीजणी माल टाकत होत्या. पण आम्ही खूप दूर होतो, आम्हाला काही व्हिडिओ काढता नाही आला. यांनी स्वतः गाडीत टाकलं. हा यांची मदतनीस होती, अकिला शहाची मदतनीस होती. म्हणजे हे सगळं काही असं चाललेलं आहे. इंधन बिलाचे खूप पैसे घेतले जाते, TADAचे खूप पैसे घेतले जाते. सगळ्याला वया वैतागून आज इथं आलेल्या आहेत. बाकी काही कारण त्यामुळे आम्हाला या सुपरवायझर आम्हाला नकोच. मी सविता कांबळे, पिंपळवाडी बीट. आमचा जेव्हा देशव्यापी संप झाला होता अंगणवाडीचा आमच्या काही मागण्यांसाठी, तेव्हा आमचा हा संप 1 महिन्यापर्यंत चालला होता. तर आम्हाला जो मुलांना शिजवण्यासाठीचा जो आहार येतो, कोरडा आहार, तर तो 1 महिना आम्ही मुलांना शिजवून खाऊ घालू शकलो नाही, कारण आमचा देशव्यापी संप होता. त्याच्यामुळे तो आहार जो मागं पडलेला होता, तर मॅडमनी वारंवार फोन करून सांगितलं होतं आम्हाला की सगळा कच्चा आहार तुम्हाला वाटप करा, फक्त तेल आणि साखर तसंच ठेवा. मी मॅडमला विचारलं की मॅडम हे आपल्याला वाटप करावं लागेल, नाही तर पालक आपल्याला जाब विचारतील, तुम्हाला सांगितलं तेवढं करा फक्त, असं त्यांनी मला उत्तर दिलं. आणि आम्ही तेल साखर तसंच ठेवलं. आणि फायनली आता संप मिटूनसुद्धा जवळजवळ 4-5 महिने होऊन गेलेले आहेत. तर फायनली काल त्यांनी 6 तारखेला येऊन ते तेल आणि साखर माझ्या अंगणवाडीतून घेऊन गेलेले आहे. तर आम्ही कोणत्याही प्रकारचे बीट स्तरावर काम करू शकणार नाही. त्यांचं जे काही आमचं वैयक्तिक म्हणणं आहे ते सगळं संघटनेला आणि आता आयटक संघटनेला कळवलं आहे. लेखी स्वरूपात त्यांच्या भरपूर तक्रारी आहे, काही आमच्या कार्यकर्त्यांनी पण मांडलेल्या आहे. फक्त आम्ही यासाठी सुपरवायझरची बदली हवी आहे याच आशेने आलो आहे.